माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अरण्यकांड भाग 16. शूर्पणखा किंचाळत ओरडत पळत गेली. तिने आपले भाऊ खर आणि दृशन यांना लक्ष्मणाने तिची काय दशा केली ते रडत रडत सांगितले. भयंकर असे दोघे तरुण मानव पंचवटीत आले. तुम्ही त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारून टाका. खर दूषण यांनी तिला जी काही माहिती दिली होती ती सर्व समजून घेतली. त्यांनी रामावर हल्ला करण्यासाठी 14 मोठमोठे राक्षस पाठवले. त्यांनी राम लक्ष्मणावर हल्ला करण्यासाठी पंचवटीपर्यंत प्रयाण केले. त्यांना येताना पाहून रामाने आपल्या आयुष्यावर एकच बाण लावला. त्यावर मंत्र टाकून त्याचे 14 बाण निर्माण केले. एकदम सर्व राक्षसांवर मारले. त्या बाणांनी 14 राक्षस एकाच वेळी मरण पावले. त्यानंतर ते बाण आकाशात उडाले. खर दूषण त्रिशिरा राक्षस कुठे दिसतात का याचा त्या बाणांनीचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. तेव्हा 14 बाण परत आले. एकाच बाणाच्या रूपाने रामाच्या भात्यात जाऊन बसले. तेवढ्यात त्या राक्षसाच्या पाठोपाठ राम लक्ष्मणास गिळून टाकण्यासाठी शूर्पणखा पुन्हा धावत आली. पण रामाच्या बाणांना भिवून ती पुन्हा खर दृशन यांच्याकडे धावत गेली. रामाने 14 राक्षसांना कसे मारले, तिने कसे पलायन केले ते त्यांना सांगितले. तिचे बोलणे ऐकून खर दूषण त्रिशरा या तिघांनी आपले सारे 14,000 सैन्य एकत्र बोलविले. त्या सैन्यासह त्यांनी पंचवटीकडे प्रयाण केले. त्यांना अनेक अपशकुन झाले, पण त्याने विचलित न होता सैन्य पुढे नेले. हजारोच्या संख्येने राक्षस येत आहे ते रामाने दुरूनच पाहिले. वर लक्ष्मणाला म्हणाले, तू सीतेला एका बाजूस नेऊन तिचे रक्षण कर. मी साऱ्या सैन्याचा समाचार घेतो. लक्ष्मण सीता अन्यत्र गेली असे पाहून राम धनुष्यबाण सरसावून खर दूषण त्रिशिरा या तिघांवर चालून गेला. तुंबळ रण झाले. रामाने 14,000 सैन्यासह त्या तिघांचा निपात केला. ती कथा पुढील अध्यायात श्रवण करूया. खर नामक राक्षस युद्धासाठी पुढे आला. त्याच्याबरोबर फार मोठे राक्षस सैन्य होते. त्या राक्षसांनी इतक्या प्रचंड संख्येने एकदम बाण मारले की आकाशात मेघांची दाटी होऊन अंधार पडतो तसा अंधार पडू लागला. रामाला त्या बाणाने अगदी झाकून टाकले. राम आता अगदी सपाट झाला अशा गर्जना राक्षस करू लागले. राक्षसांच्या हाती घाव घालण्याची शस्त्रे म्हणजे गदा, मुदगुल, तोमर, त्रिशूल, परशु, पट्टीश, महाशूल, मुसळ, परिग, मोठ्या कुऱ्हाडी सर्व काही. त्यांचा मारा कशासाठी करण्यासाठी ते रामावर दुरून धावत येऊ लागले. पण रामाने आपल्या विद्या सामर्थ्याने असे काही शरसंधान केले की एकेका बाणातून एकाच वेळी शस्त्रावधी बाण निर्माण होत. सैन्यातील विनीच्या राक्षसांची मस्तके छेदीत, छाती फोडीत, हातपाय तोडीत ते तत्काळ मरत. क्षणोक्षणी असा शरसवर्षाव करून रामाने आपल्या अंगावर येणारे बाण तर तोडून टाकले, शिवाय वाटेतच राक्षसांचा भीषण संहार केला. राक्षस जागच्या जागी मरून पडल्यामुळे त्यांना त्यांच्या हातातली शस्त्रे मारण्याची संधीच मिळाली नाही. ते मागे पळून सुटले. त्यांना तेही शक्य झाले नाही. बाण लागून सारे धराशायी झाले. आपले वीर पटापट मरत आहे पाहून 12 महाबलिष्ठ कपट युद्धात प्रवीण अशा राक्षस वीरांचं खर भयंकर गर्जना करीत रामावर चालून आला. तो आपल्या रथात होता. 12 वीरांनी गुप्त रीतीने मंत्रयुक्त शक्ती रामावर फेकल्या, पण रामाने त्या तशाच नष्ट केल्या. सैन्याची अशी दुर्दशा पाहून खर राक्षसाच्या मदतीला दूषण धावला. पळणाऱ्या सैन्याला त्याने परत युद्धाला सन्मुख केले. दूषणाने फार त्वेषाने रामावर अस्त्रांचा भडीमार सुरू केला. खराचे 12 मोठे अनुयायी रामाने मारलेच. दूषणाचाही त्याच्या हाताखालील सैन्यासह वध केला. तो रानात पडला तेव्हा जे काही सैन्य उरले होते ते रानात पळत सुटले. पण खर आता पुन्हा रणगर्जना करीत नव्या दमाने सेना एकत्र जमवून चाल करून आला. दूषण मरण पावला होता. त्रिशराही खरा सोबत युद्ध करण्यास सरसावला. त्याचे वर्णन आपण आता ऐकतोय. खर आणि त्रिशिरा यांनी सैन्यासह रामावर घाला घातला. त्यांनी मोठमोठ्या वल्गना केल्या. सैन्याला चेतना देणाऱ्या रणगर्जना केल्या. नाना अस्त्रांचा भयंकर मारा सुरू केला. पण रामाचे कौशल्य असे की एकही शस्त्र वा अस्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेना. त्याच्या एका बाणातून निघणारे शेकडो बाण
सैन्याचा थेट नाशच करीत होते. त्रिशिरा राक्षसाचा रथ घोडे यांच्या रामाने नाश केला. त्याचा सारथी मारला, त्याच्यासह असणारे अनेक वीर मारले. त्रिशिरा भूमीवरूनच शरसन्मान करू लागला. त्याचे बाण रामापर्यंत पोहोचतच नसत. काही बाण त्याच्या अंगावर पडताच फुलांसारखे मोहून जात. त्रिशिरा राक्षसाला कार्तिक स्वामीकडून एक वानरूपाने महाशक्ती प्राप्त झाली होती. ती शक्ती त्याने रामावर अभिषेक मंत्रून सोडली. त्यावेळी गगनात देवांनाही भय वाटले. कुमारशक्ती पुढे रामाचा टिकाव लागावा अशी प्रार्थना ते करू लागले. आपल्या तेजाने असमंत प्रकाशाने उजळून टाकी ती शक्ती अंतरातून रामाच्या अंगावर आली. पण आश्चर्य असे की त्या शक्तीला रामाचे दर्शन होताच ती त्याच्या चरणाशी पडली. तिने रामाला वंदन केले. ती रामाच्या भात्यात जाऊन विसावली. हे काय झाले? माझी मुख्य शक्तीच रामाला अंश झाली. असे कायचे झाले? हा राम आहे तरी कोण? आता यापुढे माझे काही चालणार नाही असे त्रिशरा मनासी म्हणाला. चिडून हाती खळंग घेऊन तो रामावर धावला. रामाने 3 टोकाचा एक तीक्ष्ण बाण त्याच्यावर फेकला. त्या बाणाच्या पिसाऱ्याने त्रिशिरा बेशुद्ध पडला. त्याने सावध होताच पाहिले तो अंगात एकही बाण लागलेला नव्हता. पण आपण बेशुद्ध झालो होतो हे त्याला कळले. तेवढ्यात रामाने त्याच्यावर 3 बाण मारले. ते त्याच्या मस्तकात रुतले, पण वेदना काहीच होत नव्हत्या. त्रिशिरा ते बाण उपटून काढू लागला, पण ते जास्त आत रुतत गेले. भयंकर वेदना होऊन त्रिशिरा तडफडून मरण पावला. त्यावेळी राक्षस सेना हाकार करीत पळत पळत ज्या बाजूला खर होता तिकडे गेली. त्याला शरण गेली. खर आपल्याला वाचवेल असे त्या उरल्या सुरल्या शेकडो सैनिकांना वाटले. पण सैनिकाला परत वळून खर जेव्हा रामाशिन्न करायला आला तेव्हा रामाने दूषण त्रिशिरा यांना ठार मारले. एकट्याने 12-13 हजार सैन्याचा निपात केला. त्या रामापुढे आपले काही चालणार नाही हे त्याला उमगले होते. तरी त्याने आवेशाने भराभरा बाण मारण्याचा प्रारंभ केला. त्यावेळी रामाने त्याची नाना प्रकारे निर्वचना केली. त्याचा बाण उतारा केला. त्यावेळी खराने मातंग शास्त्राचा प्रयोग रामाचा केला, पण ते रामाने नष्ट केले. खराने महान गदारूपी शक्ती दत्त अस्त्र मारले, पण रामाने रुद्रमंत्राने तिचा यशस्वी प्रतिकार केला. ती रामालाच शरण आली. रामाने सर्व राक्षसेना ठार केली. खर एकटा उरला तरी तो रामाशी लढू लागला. एक मोठा वृक्ष उपटून त्याने रामावर फेकला, पण रामाने तो बाणाने विदीर्ण केला. खर आता रक्ताने माखला होता. जागी त्याला घाव लागले. रामाने शेवटी अमास्त्र योजिले. त्यामुळे खर देहा वेगळा झाला. खराचा आत्मा सूक्ष्म देहाने परमात्मरूपी रामाची स्तुती करू लागला. रामाकडून रणात वीरमरण आल्यामुळे तो मुक्त झाला. त्याच्या शौर्याची देवांनी सुद्धा प्रशंसा केली. लक्ष्मण सीता रणभूमीवर येऊन रामाला भेटले. राक्षसाच्या उपद्रवापासून जनस्थान मुक्त झाले. ऋषी मुनी तापसी वेदज्ञ विप्र तेथे जमले. रामाची प्रशंसा करून त्यांनी रामाचा जय जयकार केला. राक्षसांच्या हजारो स्त्रिया विधवा झाल्या, अनाथ झाल्या. विप्रांचे धनधान्य वस्त्रे प्रावरणे जे राक्षसांनी हरण केले होते ते विप्रांनी परत मिळविले. विप्र जनस्थानात राहू लागले. राम स्वस्थानी राहिला आणि शूर्पणखेने काय केले ते आता आपण ऐकूया. राक्षसांचा विधवा स्त्रिया शूर्पणखेकडे गेल्या. त्या म्हणाल्या, तुझ्या एका नकट्या नकामुळे हजारो राक्षसांचे प्राण गेले. शूर्पणखेने सर्वांना कसेबसे समजावले. जनस्थानात राहण्यासाठी ब्राह्मण वर्ग व तपस्वी मोठी गर्दी करून आले. तेव्हा शूर्पणखा चिडून त्यांच्यावर धावली. ती आपल्याला खाईल या भीतीने ते सारे इकडे तिकडे पळू लागले, चंगरू लागले. ते धावत ओरडत रामाला शरण आले. रामाने लक्ष्मणाला पाठविले. शूर्पणखा साऱ्या राक्षसी समवेत ब्राह्मणाने चिरडून टाकायला धावत येत आहे असे त्याने पाहिले. त्याने बाण सोडून तिचे दोन्ही कान छेडले. तेव्हा आधीच नाक कापलेली शूर्पणखा आक्रोश करून लागली. ब्राह्मणाचा छळ लगेच थांबला. तिने राक्षसिनीला बरोबर घेऊन विमानातून लंकेत प्रयाण केले. युद्धाला कारण झाल्यानंतर राक्षसीने विमानातली तिला दोष देत राहिल्या. त्यामुळे तिचे मन उद्विग्न झाले. लंकेत गेल्यावर तिने रावणापुढे सारे काही सांगितले. रामाचे नाव ऐकले, त्याचा पराक्रम ऐकला. तेव्हा रावणाला सीता स्वयंवर आठवले. त्याला रामाचा जो धाक वाटला तो नव्याने त्याच्या अनुभवास आला. तो घाबरला, पण वरवर मोठी गर्जना करून त्याने शूर्पणखेला सर्व वर्णन करायला सांगितले. राम, लक्ष्मण, सीता, पंचवटी, नाक, कान कापण्याचे प्रसंग, खर, दूषण, त्रिशिरा यांचा वध, 14,000 सैन्याचा संहार, सर्व तपशीलदार
सुपर्णखेने विशेषतः रावणाने सूट घ्यावा या विचारांवर भर देऊन रावणाला सारे काही सांगितले. विधवा झालेल्या राक्षसिनी माझ्याबरोबर लंकेत आल्या आहेत वगैरे सर्व हकीकत सांगितली. चौताळून उठलेला रावण मनात घाबरून पुन्हा जागीच बसला. त्याने भगिनीचे सांत्वन केले, पण सूड उगवीन असे काही तो म्हणे ना. तेव्हा सीतेचे तू हरण कर, रानात ती एकटी असताना जा, तिला पळवून आण वगैरे सांगून तिने रावणाच्या मनात मोह उत्पन्न केला. त्यावेळी मात्र रावणाला सीतेविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. शूर्पणखेला आश्वासाने देऊन त्याने तिची राक्षसिनीची व्यवस्था लंकेत केली. त्याला सीतेचाच ध्यास लागला. मन विचलित झालं, झोप येईना. सीतेच्या प्राप्तीसाठी काय करावं? उपाय त्याने मनातल्या मनात अनेक प्रकार विचार केला. शेवटी एक योजना आखली, पण त्याने आपल्या प्रधानाला मंत्र्यांना काही सांगितले नाही. त्याने मारीच राक्षसाची मदत घेण्याचे ठरवले. त्याने रथाला गर्दभ जोडले. तो मारीचीला भेटण्यासाठी निघाला. रावण मारीचीला त्याच्या आश्रमात जाऊन भेटला. मारीचाने त्याचे स्वागत केले. रामाने ताटकेचा वध केला. त्यावेळी मारीचाला बाण मारला. त्याच्या पिसारानेच मारीच दूर फेकला गेला, समुद्रात पडला. तो समुद्रातून बाहेर आला. त्याला उपरती होऊन त्याने साधुवत आचरण सुरू केले. आपला दुष्टपणा टाकून तो विरक्त झाला. लंकेतच एक आश्रम बांधून राहिला. ईश्वर भजन करीत होता, कालक्रमणा करीत होता. रावणाला पाहून मारीच मनात साशंक झाला. रावण आपल्याला काहीतरी संकटातच टाकेल असे त्याच्या मनात आलं. रावणाला त्याने फलाहार दिला, क्षम कुशल विचारलं. रावणाने त्याची कुशाली विचारली, आपले मनोगत मग रावणाने त्याच्याजवळ व्यक्त केले. रावण म्हणाला, रावण मला फार गांजले, किती सांगू. पद्मपुरात माझे दुसरे स्थान आहे. येथे त्रिशिरा, खर, दूषण राहत होते. हजारो राक्षसांचे सैन्य त्याच्यापाशी होते. माझी धाकटी भगिनी शूर्पणखा हिचे नाक कान लक्ष्मणाने कापले. त्या सर्व राक्षस सैन्यासह खर, दूषण, त्रिशिरा यांचा रामाने एकट्याने संहार केला. हजारो राक्षस स्त्रिया विधवा झाल्या. पद्मपुरातील आमची सत्ताच नष्ट झाली. शूर्पणखा येथे मला शरण आली. रामाचा सूड घे असे ती सांगत आहे. माझ्याही मनात रामाचा नाश करण्याची इच्छा आहे. मारीचा सीता ही रामाची पत्नी, ती जनकाची कन्या. तिच्या समोरात शिवधनुष्याला बाण जोडण्याचा पण होता, तो मला जिंकता आला नाही. पण रामाने जिंकला. सीतेला त्याच्याशी विवाह झाला. पण सीता माझी व्हावी ही प्रबळ इच्छा माझ्या मनात कायम. तिच्या इतकी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. माझ्या सर्व स्त्रिया तिच्यापुढे काजव्यासारख्या. मारीच्या तिला पळून आणावे असे मी ठरविले. या बाबतीत मी तुझ्या मदतीची अपेक्षा करतो. तुला नाना प्रकारे रूपे बदलता येतात ना, त्या सिद्धीचा उपयोग तू करावा. तू विचित्र सुवर्ण मृगाचे रूप घेऊन पंचवट येथे वनात जा. सीतेच्या दृष्टीस पडशील अशा रीतीने तेथे विहार कर. तुला ती पाहिल मोहित होईल. रामाला लक्ष्मणाला तो हरिण पकडून आणावा असे विनवेल, तसा मी हट्टच करेल. मग ते दोघे तुला पकडण्यासाठी बाहेर पडतील. त्यांना माया लागावाने भुलवून तू दूर ने. इकडे मी गोसाळीच्या रूपाने पंचवटीच्या त्या आश्रमात भिक्षेच्या निमित्ताने जाईल. सीतेला विमानात बसवून लंकेत परत येईल. तू मृगाचे रूप घेऊन पळून जा. जसजशी आपली योजना रावण सांगत होता तसं मारीच घाबरत होता. रावणाची योजना किती अनर्थकारक त्याने ओळखलं. तो म्हणाला, रावणा, हे काय भलतेच तुझ्या मनात आले रे? त्या नाक तुटलेल्या शूर्पणखेने तुला भडकवली काय? अरे, परानारीची अभिलाषा इतकं घातक असते. तुला लंकेचं सर्वस्वाचा नाश करून घ्यायचा आहे की काय? अरे, रामाच्या बाणाच्या निसट्ट्या फटकाऱ्याने मी शेकडो योजनेदूर फेकला गेलो. छे, रामाच्या वाटेस पुन्हा जायचे नाही हे मी अगदी ठरवून टाकलं. राक्षसी मार्ग मी सोडून दिला. तू मला भलत्या भरीस पाडू नको. सावध हो. त्याने तुझे तिघे भाऊ 14 शस्त्रसेनेसह एकट्याने सहज मारले. त्याच्या बळाचा काहीतरी विचार तर कर. रावण म्हणाला, अरे, म्हणून तर मी त्याच्याशी उघड युद्ध करायला धजत नाही. न जाणं माझे मरण ओढवेल. पण सीतेच्या प्राप्तीचा मोह मला सोडवत नाही रे. म्हणून तर कपट करायचे. सीता गगनमार्गे तर लंकेत आणली तर रामाला काही तिचा शोध लागणार नाही. तू काही नकार देऊ नको. मारीच पुन्हा म्हणाला, यात मला गोवू नकोस. शहाणा असलाच तर झाली एवढी फानी पुरे. याचाच विचार कर. संकट ओढून घेऊ नको. मी मृगाचे रूप घेतले, किती माया लागू वापरले तरी राम मला त्रिभुवनातून शोधून काढील आणि ठार मारील. रावण म्हणाला, मारीचा, मी तुला गोडीने सामाने माझ्यासाठी एवढे कर म्हणून सांगत आहे.
पण तू तर जर ऐकलं नसला तर तेथेच तुझा शिरच्छेद करणे मला काही कठीण नाही. बघ, तुझ्याशिवाय माझे काही अडणार नाही. रामाच्या हातून तू मरशील असे नाही, पण तू माझी ऐकली नाहीस तर मात्र नक्की मरशील. महाराज आता खराच विचारात पडला. हा रावण आपले कार्य साधत नसेल तर मला मारण्याचे मागे पुढे पाहणार नाही, याची कल्पना येऊन तो मनाशी म्हणाला. छे, दोन्हीकडून मला मोठे संकट उत्पन्न झाले. तेवढ्यात रावण त्याला म्हणाला, जर तू मृगरूप घेऊन माझ्या कामात मला मदत केलीस तर मी लंकेचे अर्धे राज्य तुला देईन. काय तो विचार कर, मी राजा आहे. राज आज्ञेचा अवमान करशील तर तुला मी मृत्यूदंड देईन, हे मात्र नक्की. मारीच त्याला म्हणाला, रावणा, माझे मरण केव्हाही होणारच आहे. अरे, तुझ्यासारख्या विचारी अनाचारी राक्षसाच्या हातून मरण्यापेक्षा रामासारख्या भगवंताच्या अवताराहून मी मेलो तर मला मुक्ती मिळेल. मारीचाने हे म्हटले ते रावणाच्या मनात फार लागले, पण तो बरोबर म्हणाला, तू तयार आहेस तर बरे झाले. सीतेचे हरण करण्याच्या कामी माझे एवढे सहाय्य कर, मग वैभवात जा. त्याचे मारीचाला लिंगन दिले. आपल्या गळ्यातला रत्नहार त्याला दिला. तो रथारूढ झाला. त्याचा रथ विमानाप्रमाणे आकाशातून वेगाने उड्डाण करणारा होता. अष्टसिद्धी ज्याला होत्या त्या रावणाला एका मानव स्त्रीची अभिलाषा उत्पन्न झाली होती. मारीच मनात नवल करीत होता. त्याने ज्या रामाची भयंकर धास्ती घेतली होती त्याच्याशी कपट करायचे होते, पण त्याचा नाईलाज. रावणाबरोबर जनस्थानात पंचवटीजवळच्या घन अरण्यात पोहोचताच त्याने विलक्षण सुंदर रत्नासमान चमकणाऱ्या मृगाचे रूप धारण केले. रावणाने मोठ्या तपस्वी साधूचे रूप घेतले. दूरवर त्याने आपला रथ दडवून ठेवला. सीतेच्या दृष्टीस पडावे हेतूने तो मृगरूप मारीच बागडत उड्या मारीत वेलीचा पाला खात आश्रमाच्या दिशेने निघाला. पंचवटीजवळ गोसाव्याच्या रूपात रावण आला. त्याने रामाचा आश्रम दुरून पाहिला. रामाच्या पराक्रमाची आठवण येऊन रावण मनात दचकला. तेवढ्या थोड्या दूरवर रणात मरण पावलेल्या हजारो राक्षसेनेची प्रेते पडली होती. मधल्या काळात हिंस्र पक्ष्यांनी त्यांचे मांस खाऊन टाकले होते. हाडांचे सापळेच फक्त उरले. ते बंधून रावण घाबरला, पण त्याची वीरता लौकिक होती. स्त्रीची अभिलाषा विलक्षण होती. मारीचाला त्याने सांगितले त्याप्रमाणे मारीचाने अत्यंत मोहक अशा विचित्र मृगाचे रूप घेतले. तो आश्रमाच्या आसपास जाऊन बागडू लागला. सीतेने त्याला पाहिले. ती रामाला लक्ष्मणाला ती मृग दाखवू लागली. नाना प्रकारे मोहक दिसणारा मृग पाहिलात का? आपले इतके वर्ष वनात राहतो, पण आता मृग काही पाहिले नाही. रामराया नाथा, तुम्ही तो मृग पकडून आणा ना. आपण त्याला पाळूया. हे काम मी तुम्हाला सांगते, हा एक विनोदच वाटेल. तुम्हाला येत काय कठीण? तो सापडला नाही तर निदान मारून तरी आणा. त्याची मृदू तेजस्वी त्वचा किती छान. मी त्या चर्माची काचोळी शिवेल, काचोळी. आता आपण लवकरच अयोध्येत जाणार ना. थोडेच महिने राहिलेत. मग ती काचोळी पाहून सर्वांना किती नवल वाटेल. तुम्हाला बसायला याच्या त्वचेचे आसन सुद्धा होईल. रामाने लक्ष्मणाला सांगून पुढील योजना मनात आणून तो मृग पकडण्यासाठी जाण्याचे ठरवले. सीतेने अजूनपर्यंत काही सुद्धा मागितले नव्हते, याचेच कौतुक त्याला वाटत होते. तिची एकच मागणी, ती मी पुरवणं आहे का, असा प्रश्न त्याच्या मनात आला. तो लक्ष्मणाला म्हणाला, तो मृग इकडे तिकडे बागडतो, मी त्याला पकडून मारून आणतो, पण तू मात्र आश्रम सोडून कुठेही जाऊ नको बरं का. सीतेची सावधपणे रक्षण कर. एखाद्या वेळी कोणी राक्षस तेवढ्यात येईल. पुरुषार्थाच्या गर्वाने त्याच्याशी लढाई करतील, लढताना त्याचा पाठलाग करतील, आश्रमापासून दूर जाशील. त्याच वेळी सीतेला कोणी राक्षस मारतील, पळवून नेतील. म्हणून तू काही झाले तरी सीतेचे रक्षण करण्यासाठी आश्रमातच राहा. मी लगेच परत येतो बघ, असे नीट सांगून राम लक्ष्मण बाण घेऊन निघाला. त्याला पाहताच तो मृग एकदम उड्या मारीत दूर गेला. राम वेगाने त्याचा पाठलाग करू लागला. मृगाची गती रामापेक्षा जास्त. थोडेच वेळात आश्रमापासून पुष्कळ अंतरावर जाऊन तो मृग रामाकडे दुर्लक्ष करीत पाला खाऊ लागला. त्यावेळी नेम साधून रामाने बाण मारला. तो लागताच त्या मायावी मारीचाने रामासारखा आवाज काढून हक्का मारले, हे सीते, हे सीते, हे लक्ष्मणा, धाव धाव. हे जानकी, हे लक्ष्मणा, धाव धाव. मी रणात झालो आहे. अशा वारंवार हाका देत मारीचे मृगाच्या रूपातच मरण पावला. मरता मरता त्याने निजरूप धारण केले. त्याचा प्राण जाताच एकदम रामाच्या मनात आले, अरे रे रे, घात झाला. याच्या हाका ऐकून माझ्यावर संकट आले. अशा समजुतीने लक्ष्मण या दिशेने सीतेच्या रक्षणाचे भान न राहता धावत येईल. ही राक्षसी माया मला चांगलीच भोवली. काय करावे, मी पटकन परत जातो. तेवढ्या वेळात आश्रमात
सीतेला लक्ष्मणाला मरीचाने मारलेले हकाईकू आल्या. लक्ष्मणाला मरीचाने मारलेल्या हाका ऐकू आल्या. सीतेला त्या हाका रामाच्याच आहेत असे वाटले. तिने लक्ष्मणाला म्हटले, लक्ष्मणा, अरे पुत्रांवर मोठे संकट आलेले दिसते, तू त्यांच्या मदतीला धाव, मदतीला धाव, जरा सुद्धा थांबू नको. लक्ष्मणाने या हाका रामाच्या नसून मारीचेच्याच खोट्या हाका हे ओळखले. आश्रमात त्यावेळी मोठा विचित्र प्रसंग घडला, त्याचे वर्णन सांगते पुढच्या भागात. धाव लक्ष्मणा, अरे पुत्रावर नक्की मोठे संकट आले, तू त्यांच्या मदतीस जा, असे सीता काकोळतीने म्हणाली. पण लक्ष्मण नुसता बसून राहिला. सीतेला ते विचित्र वाटले. सदा सावलीसारखा रामाच्या बरोबर असणारा लक्ष्मण आत्ताच असा कसा बसून राहतो याचे तिला नवल वाटले. राग आला, राग. लक्ष्मण मुद्दाम आश्रमात राहिले नाही ना? माझ्याविषयी त्याच्या मनात पाप तर नसेल, अभिलाषा तर नसेल? अशा विचित्र शंका तिच्या मनात आल्या. ती घाबरली. रडत रडत लक्ष्मणाला ती पाया पडून विनवू लागली. पण लक्ष्मण म्हणाले, ते रामाचा पराक्रम तर पाहिलाच असेल. त्रिखंडात त्याच्या इतका पराक्रमी कोणी नाही, त्याला कोणापासून भय नाही, तुगाच शंकित होऊ नको. तो मृग म्हणजे मायावी राक्षस असणार. त्यानेच रामाने मरताना कपटाने त्या हाका मारल्या. रामाने मला याच गोष्टीची सूचना दिली होती, तुला एकटीला इथे सोडून कुठेही जायचे नाही, अशी कडक आज्ञा दिली. मी त्याच्या आज्ञा म्हणून जाणार नाही. पण सीतेच्या मनात फार मोठी शंका उत्पन्न झाली. लक्ष्मणावर तिने असा आरोप केला, रामाच्या मदतीला जात नाहीस, हे तर तू माझ्याच अभिलाषेने थांबलास की काय? भावाची सेवा करतोस, त्यात सुप्त हेतू होता तो माझ्याच प्राप्तीचा. अरे लक्ष्मणा, रामविना मी जगणार नाही. मी गोदावरीत प्राण देईन, विष प्राशन करीन, अग्नीत प्रवेश करीन, कपटी बंधू द्वेष्ट्या चालतं हो इथून. अशा प्रकारे सीतेने लक्ष्मणाला बडा 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 बोलवून घेतले. ती एकदम रडू लागली. हा सगळा प्रकार काही पळातच घडला. लक्ष्मणावर तिच्या वाक्याने जणू वज्राघात झाला. तो वेधित झाला. राम जवळ नाही, सीता दुष्ट आरोप करते, ते सहन होत नाही, काय करावे? तो उठला. आश्रमाच्या बाहेर त्याने भूमीवर धनुष्याच्या टोकाने एक सलग रेषा मारली. तो सीतेला म्हणाला, वहिनी, वहिनी, अहो वहिनी, जे माझ्या कधी मनात येत नाही त्याच्या माझ्यावर आरोप केलास. मी जातो, इथे थांबत नाही, पण एवढे तरी ऐक, आम्ही परत येईपर्यंत या रेषेच्या आतच राहा, तू सुरक्षित राहशील. रेषेच्या बाहेर गेलीस तर तुला धोका धोका धोका, असे म्हणून लक्ष्मण धावत त्या आवाजाच्या दिशेने निघाला. राम परत निघाला. त्याला लक्ष्मणा वाटेत भेटला. रामाला पाहतच कावऱ्या बावऱ्या व्यथित लक्ष्मणाने एकदम रामाचे पाय धरले. त्या अरण्यभूमीवर त्याने लोटांगण घातले. तोच रामाने एकदम विचारले, अरे तू आश्रम सोडून का आलास? त्या हाका मी मारल्या नव्हत्या, तू ओळखले नाही का? सीतेला एकटी सोडून कसा आलास? लक्ष्मण काही बोलला नाही. त्याने त्वरेने ते आश्रमाकडे परत येऊ लागले. रामाने आश्रमात काय घडले ते वारंवार विचारले. त्या लक्ष्मणाने सीतेची दुर्वचने रामाला सांगितली. मी तुला शरण आहे, माते समान सीतेने वक्ताटन केले, तेव्हा माझे रक्षण तूच कर. मी एक रेषा ओढून त्या रेषेच्या बाहेर जाऊ नको असे सीतेला सांगून आलो, असे लक्ष्मण म्हणाला. राम काय बोलणार? ते दोघे आश्रमाकडे धावत निघाले. लंकेचा राजा दुष्ट रावण याचा वध करणे हेच रामाचे ध्येय. त्यासाठी सीतेचे रावणाने अपहरण करावे, मग तिला सोडविण्याच्या निमित्ताने रामाने रावणाच्या लंकेवर स्वारी करून त्याचा नाश करावा असा संकेत ठरला होता. रामाने ते लक्ष्मणाला सांगितले नाही. ते दोघे आश्रमात पोचण्यापूर्वी रावणाने सीतेचे अपहरण केले होते. तो कथाभाग आपण आता पुढील भागात बघूया. या ठिकाणी हा भावार्थ रामायण अरण्यकांड भाग संपला. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथश शतकोटी प्रवेशतरं एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.